कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। श्री साईबाबांची मानाची पालखी मिरवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेणतर्फे भव्य दिव्य मिरवणुकीचे पेण शहरात आयोजन करण्यात आले आहे। गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पूर्ण पेण शहर साईमय वातावरणात धावून निघणार आहे। पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी 5 वाजता विद्युत रोषणाई ब्रॉडबँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावरती मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। या मिरवणूक सोहळ्यामध्ये चलचित्र रथ सामील होणार आहेत। यामध्ये द्वारकामाई मंदिर, बैलगाडी हाकताना साईबाबा, हुबेहूब दिसणारे साईबाबा यांचा विशेष समावेश आहे। पेण साई मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक 13 घरांची आळी, चावडी नाका, आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, राजू पोटे मार्ग, कोळीवाडा, महावीर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कासार आळी, हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे फिरणार आहे। पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत। घरासमोर मिरवणूक आल्यानंतर प्रत्येक महिला आरती ओवाळून औक्षण करत असते। शेवटी साईबाबांच्या महाआरतीने व महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता होणार आहे। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता साईबाबांची पालखी पायी चालत शिर्डीकडे मार्गस्थ होणार आहे। गेली 16 वर्षे ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेण ते शिर्डीपर्यंत साई पालखीची सेवा करत आहेत। सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्रमंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली व त्यांचे शेकडो सहकारी साई सेवक गेली महिनाभर दिवस रात्र मेहनत घेत आहेत। पेणकर वर्षभर या श्री साई बाबांच्या भव्य मिरवणुकीची वाट पाहत असतात।